नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्तम बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। बांगलादेश रोहिंग्यांना बसमध्ये भरून बांगलादेशमध्ये पाठवणार, किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं मत। किरीट सोमय्या यांना हिंदू मुस्लिम दंगे भडकवायचे, बळवंत वानखेडे यांची टीका। ठाण्यामध्ये आनंदनगर या ठिकाणी मध्यरात्री अल्पवयीन मुलाने 2 रिक्षा चालकांना उडवलं, 1 जण जागीच ठार। आणि कल्याणमध्ये चायनीज मांजा विकणाऱ्या 6 दुकानदारांवरती पोलिसांची कारवाई। आता पाहूया सविस्तर वृत्त। भाजपचे एक आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले महाराष्ट्रामधील किरीट सोमय्या यांनी आज महत्त्वाचं वक्तव्य केलं। बांगलादेशी रोहिंग्यांना बसमध्ये भरून पुन्हा बांगलादेशला पाठवणार असं महत्त्वाचं विधान किरीट सोमय्या यांनी केल्याचं आज पाहायला मिळालं। मालेगावमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वोट जिहाद फंडिंग घोटाळा हा उघडकीस आणला होता। महाराष्ट्रामध्ये बांगलादेशवरून 2200 कोटी आले होते, त्यापैकी 319 कोटी रुपये बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माच्या दाखल्यासाठी खर्च करण्यात आलाय। मालेगावमध्ये पाठपुरावा केला असता 900 लोकांना जन्मदाखले देण्यात आले होते। यामधील 99% लोक ही मुस्लिम आहेत। त्यांची चिरफाड केल्यानंतर लक्षात आले की हे खूप मोठं षडयंत्र आहे असं मत व्यक्त करत या रोहिंग्यांना बसमध्ये भरून पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवणार असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे। मालेगावमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान वोट जिहाद फंडिंग घोटाळा उघडकीस आणला होता। आता तो घोटाळ्यात हे बाहेर आलं की 2200 कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांच्या खात्यात आले आणि त्यातनं 319 कोटी रुपया अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी म्हणजे फंडामेंटलिस्टिक मुस्लिम संस्था, टेरर रिलेटेड संस्था, वोट जिहाद या कामासाठी वापरण्यात आला आणि त्यातला काही पैसा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आता जन्माचा दाखल्यासाठी असं तपासात बाहेर आलं। मालेगावमध्ये मला आणखीन त्यावेळी गोष्ट लक्षात आली आणि त्याचा मग पाठपुरावा केला की मालेगावमध्ये शेवटच्या 4 महिन्यात 2024चा 900 लोकांना जन्माचा दाखले देण्यात आले आणि या 900 पैकी 99% मुस्लिम। त्याची मग चिरफाड केल्यावर लक्षात आलं की खूप मोठं षडयंत्र आहे। वर्तमानपत्रात जाहिराती द्यावे लागतात, त्या जाहिरातीमुळे अंजनगावचा एका कार्यकर्त्याने ही गोष्ट आमच्या लक्षात 10 दिवसापूर्वी आणून दिली आणि त्यात मग आपण पाहिलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अंजनगाव 1,60,000 तहसील, 60,000ची नगरपालिका, त्यात 20,000 मुस्लिम आणि 14 अर्ज आले आहे। याची आता चिरफाड होणार। सर यात नेमकं किती आता यासाठी इथेही SIT स्थापन झाली आहे, मालेगावला पण झाली आहेत, पण मी प्रत्येक ठिकाणी बघतो की ह्यापैकी मृत्यूचे दाखले वेगळे करा। घरी ज्यांचा मृत्यू झाली ह्यातच पण जन्माचे दाखले ते अर्ज बघितले तर 98% बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहेत। भिवंडीत 500, मालेगावमध्ये 1100, हा एवढा अंजनगावमध्ये 1400 अर्ज आलेत आणि या सगळ्यांचा जन्म ते म्हणतात अंजनगावमध्ये जात आहेत आणि केव्हा हे सगळे 1991चा आधी जन्मलेले, म्हणजेच फ्रॉड आहे। सर किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यानंतर बळवंत वानखेडे हे चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। किरीट सोमय्या यांना हिंदू मुस्लिम दंगे भडकवायचे आहेत असं मत यावेळेला बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केले। पाहूयात। किरीट सोमय्या यांना नेहमीच हिंदू मुस्लिम असे दंगे भडकवायचे आहेत। अस्थिर वातावरण करायचं त्यांचं षडयंत्र आहे। अंजनगावसारख्या म्हणजे शहर कम ग्रामीण भागातील जो काही हे आहे बहुल आहे त्यात हिंदू मुस्लिम आता सलोख्यानं नांदत आहेत आणि हा जो रोहिंग्याचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं की 1400 रोहिंग्यांना जन्माचे प्रमाणपत्र दिले, यामुळे भीतीचं वातावरण तयार होते आणि ते झालं सुद्धा।
मला एक सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक जर शहरात येत असतील किंवा गावात येत असतील, त्यांना कुठं लोकांच्या आतापर्यंत लक्षात आलं नाही का? किंवा यांचं गृहविभाग आहे, गृहविभागाच्या लक्षात आलं नाही का? पोलिसांच्या लक्षात आलं नाही का? म्हणून हा काहीतरी गैरसमज पसरवण्यासाठी आरोप आहे. एक जरी रोहिंग्या गावात आला असता तर प्रशासनाच्या लगेच लक्षात आलं असतं, गावकऱ्यांच्या लक्षात आलं असतं. परंतु हे भीतीचं वातावरण या निमित्तानं किरीट सोमय्या यांना कळायचं आहे. तहसीलदारांसोबत मी बोललो. तहसीलदारांनी सांगितलं की जवळपास 1484 अर्ज आले आणि 1484 अर्ज आल्यावर 485 हे मुस्लिमांना इश्यू केले आणि 84 हे हिंदूंना इश्यू केले. तर 915 हे प्रलंबित आहेत अर्ज 1485 पैकी 84 पैकी. मग 1400 रोहिंगे आले कुठून? हा विषय आहे. म्हणून त्यांनी हे जे काही वातावरण आहे ते वातावरण गावातलं शांत ठेवण्याचं काम करावं, उगाच भडकू नये ही त्यांना या निमित्ताने मी त्यांना आवाहन करेल. ठीक. सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये करूळ घाटावरून सध्या वाकयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करूळ घाटाचा हा प्रश्न गंभीर आहे. हा घाटमार्ग 1 वर्ष कामासाठी बंद ठेवून देखील काम पूर्ण न झाल्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी घाट तात्काळ सुरू करा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला. तर यावरती नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी करूळ घाटासंदर्भात कोणतीही घाई करू नये, आम्हाला आमच्या विरोधकांचा जीव देखील महत्त्वाचा आहे, जनतेची सुरक्षा हे एकच ध्येय ठेवून रस्त्याचं काम सुरू आहे असं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. खरं तर गेले 2 वर्ष हा घाटमार्गाचं काम सुरू आहे. ह्या घाटमार्गामध्ये बेकायदेशीररित्या पूर्णपणे घाटमार्ग बंद करून ठेकेदाराला अनुसरून हा घाटमार्ग बंद केलेला आहे. असं असून सुद्धा गेल्या 2 वर्षात हा घाटमार्ग सुरू झाला नाही. संदेशजी पारकर, सतीश सावंत यांनी वारंवार आंदोलन केली आणि त्यानंतर सुद्धा घाट सुरू झाला नाही. काल तर खरं तर 10 जानेवारीची डेडलाईन होती. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये एक मार्ग सुरू करण्याचं 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं, त्याच्या आधी पावसात सांगितलं होतं, परंतु हा सुरू झाला नाही. तर आता आम्हाला नाईलाजाने आज आपण बघितलं असेल की त्या रस्त्यावरची सगळी रस्ते हॉटेल बंद झालेले आहेत आणि त्यामुळे नाईलाजाने ठेकेदारांना कोण वाचवत असेल तर आम्हाला नाईलाजाने ते आंदोलन करावं लागेल आणि आम्हाला घाटमार्ग हा एक मार्गी सुरू आम्ही करणार आहोत. बघा, शेवटी जनतेची सुरक्षा ही महत्त्वाची. कोणाला त्या रस्त्यावर या सगळ्या धोका पत्करून पण जायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे. शेवटी माझ्यासाठी माझ्या विरोधकांचा पण जीव महत्त्वाचा आहे, तर ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये. टीका झाल्याशिवाय आम्हालाही मजा नाही. म्हणून कोणीही आंदोलनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करू नये. त्यांचेही कुटुंब आहेत, त्यांनाही उद्या काय अपघात झाला तर आम्हालाही त्यांची चिंता आहे. म्हणून एकदा ह्या क्वालिटी कंट्रोलचा विषय संपून जाईल तर सगळेजण आम्ही एकाच गाडीत जाऊ ना, तिथे जिल्ह्याचे नागरिक म्हणून जाऊ. मी गाडी पाठवतो, चला हे 2-3 गाड्या एकाच गडक्यावर छोटी एक मिनी बस भरतो, मिनी बस मागवतो, सगळे एका मिनी बसमध्ये बसून जाऊ, त्याच्यातून काय हरकत नाही. शेवटी जिल्ह्याचा तो जो काय रस्ता बनतोय तो काय भारतीय जनता पक्षाचा रस्ता नाही आहे, तो नागरिकांसाठी आहे. त्याच्यावर पक्षाचा झेंडा लागता कामा नये. करूळ घाटाच्या माध्यमातून प्रत्येकजण त्याच्यावर प्रवास करणार आहे भविष्यामध्ये जाऊन, आहे की नाही. तसा तो विषय प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा लाभ भविष्यामध्ये घ्यावा. ठाण्यामधील आनंदनगरमध्ये अपघाताची एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. ठाण्यामधील आनंदनगर या ठिकाणी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 4 चाकी वाहन चालवत असताना 2 रिक्षांना उडवलंय, त्यामुळे एकाचा नाहक जीव गेलाय. ठाण्यामध्ये काल रात्री 15 वर्षाच्या मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत 2 रिक्षांना उडवलंय, त्यामधील एकाचा जीव गेला असला तर 1 जण गंभीर जखमी आहे. सध्या ह्या जखमीवरती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. ठाण्यामधील घोडबंदर आनंदनगर येथील ही मध्यरात्रीची घटना असून अल्पवयीन मुलाच्या वडिलांवरती आता पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर पाल्य आणि पालक या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देऊ नका असं पुन्हा एकदा पोलिसांनी सर्वांना आवाहन केलं आहे.
काल रात्री घोडबंदर ठाणे वाहिनीवर आनंदनगर सिग्नल क्रॉस झाल्यानंतर एक 200 मीटर अंतरावर लेफ्ट साईडला एक महिंद्रा पिकअप गाडी आहे. त्या पिकअप गाडीने तिथे उभे असलेल्या 2 रिक्षा चालकांना धडक मारली. त्यामुळे 2 इसमाला जखमी केलं आणि तिथं मेट्रोचं जे काम चालू आहे तिथल्या तो खड्ड्यामध्ये जाऊन त्या टेम्पो जाऊन पडला. त्यामध्ये रात्री पोलिसांनी त्या टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं, जखमीला ताब्यात घेतलं, ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचवलं. तर त्यामध्ये एक जण मृत्यू पावलेला आहे. तो रिक्षा चालक आहे, त्याचं नाव आहे जितेंद्र कांबळे, वय 31 वर्ष आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेला आहे. आणि दुसरा एक वाघमारे म्हणून आहे 29 वर्ष, तो जखमी अवस्थेत आहे. जखमी इसमावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. आणि या संदर्भात जो टेम्पो चालक आहे त्याची माहिती घेतली असता त्याला ताब्यात घेतला असता तो 15 वर्ष वयाचा अल्पवयीन मुलगा असल्याचं समजलेलं आहे. त्याचं नाव आहे साई कृष्णा बिस्वाल. त्याला ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी. त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलेलं आहे. कासारवडील पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भात पुढील कारवाई कासारवडी पोलीस स्टेशन करीत आहे. काय आव्हान कराल तुम्ही? मी आपल्याद्वारे एक संदेश देऊ इच्छितो की कृपया अल्पवयीन चालकांना गाडी चालवायला देऊ नका. त्यामुळे हे असे अपघात होतात आणि नाहक जनता याच्यामध्ये जखमी आणि मृत्यू पावतात. भिवंडी शहरामधील 2 मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात निजामपूर पोलिसांना मोठं यश आलंय. भिवंडीमधील 2 मोटारसायकल काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्या होत्या. ह्या चोरट्यांना पकडलं असता त्यांच्याकडून 4 मोटारसायकल आणि 1 रिक्षा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळतंय. फैजान अन्सारी वय वर्ष 19, समीर अन्सारी वय वर्ष 20 असे दोघेही राहणार निजामपूर अशी अटक केलेल्या वाहन चोरट्यांची नावं आहेत. शहरामध्ये वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्यामुळे 9 जानेवारी रोजी निजामपूर येथे निजामपूर पोलिसांकडून तपास आणि पेट्रोलिंग करत असताना फैजान आणि समीर हे दोघेही संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळेला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरं पोलिसांना दिली. त्यामुळे दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला असता त्यांच्याकडून आता 4 दुचाकींसह 1 रिक्षा चोरी केल्याची माहिती समोर आली आणि त्या रिक्षा देखील हस्तगत करण्यात आल्या. आज आमच्या पोलीस तपास पथक यांनी निजामपुरा हद्दीमध्ये राहणारे 2 आरोपी फैजान अन्सारी याने आणि समीर अन्सारी यांनी त्यांना जे नशा करण्याचं जे त्यांचं व्यसन आहे याकरता त्यांनी आमच्याच हद्दीतले एकूण 6 व्हेकल चोरलेले होते. ते आम्ही त्यांना आज रोजी सीतामढीने पकडून आम्ही त्यांच्याकडून 4 मोटरसायकल 1 रिक्षा असे हस्तगत करण्यात यश आलेलं आहे. अजून आम्ही तपास करीत आहोत. इतर पोलीस स्टेशनचे काही रिक्षा किंवा मोटरसायकल हरवले असल्यास त्याबद्दल सुद्धा आम्ही चौकशी करत आहोत. नागरिकांना आवाहन करतोय की असं जर कुठलं व्हेकल हरवलेलं असेल आणि ज्यांनी तक्रार दिलेली नसेल तरी कृपया त्यांनी निजामपुरा पोलीस ठाणे येथे संपर्क करावा. यांच्यावर काही गुन्हे होते का? सराईत गुन्हे काही पहिले? हे आता 19 वर्षाचे आहेत. बाल गुन्हेगार होते येते, परंतु त्यानंतर त्यांच्यावर अगोदर 1 रिक्षा चोरल्याचा गुन्हा आहे आपल्याकडे. तो डिटेक्ट झालेला आहे. त्यामध्ये ते जेलमध्ये पण गेलेला होता. नुकताच सुटून आल्यानंतर सुद्धा पुन्हा हेच गुन्हे करत होता. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवरती मोठी कारवाई करण्यात आल्याचं समोर येत आहे. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात ही पोलिसांनी कारवाई केली. डोंबिवली मनपाडा पोलिसांनी गस्ती दरम्यान गांजा विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या. कल्याण पूर्व टाटा नाका परिसरामध्ये त्याला सापळा रचत अटक केली. पप्पू राठोड असं या गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याचे वडील देखील गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आले. पप्पू राठोड विरोधामध्ये याआधी देखील गांजा विक्री बाबतचे गुन्हे दाखल असून पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानं आणि मार्गदर्शनाखाली अवैध धंदे तसेच नशाखोरांविरुद्ध कारवाई नेहमीच केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून रात्री गस्त करत असताना आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खबरीवरून आम्ही एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे.
आणि त्याच्याविरुद्ध आम्ही त्या रेलेव्हंट सेक्शनखाली गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीचं नाव आहे पप्पू दशरथ राठोड. याच्यापूर्वी पण त्याचे पोजेशनचे म्हणजे ताब्यात बाळगण्याचे, जे विक्रीसाठी ताब्यात बाळगणे, गांजा ताब्यात बाळगणे असे गुन्हे आहेत. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असलेला पप्पू राठोड याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत. मकर संक्रांतीनिमित्त सगळीकडेच पतंग उडवण्याची एक प्रथा आहे. सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. परंतु ह्या पतंगाच्या मांज्यामुळे म्हणजेच नायलॉन आणि चायनीजच्या मांज्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. काही वेळेला पक्ष्यांना तर काही वेळेला लोकांना देखील अनेक समस्येला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे साधा मांजा वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. परंतु त्यातच चीनी मांजा म्हणजे चायनीज मांजा हा विकत असलेल्या काही दुकानदारांना पोलिसांनी कारवाई करून पकडलेला आहे. चायनीज मांजा विकणाऱ्या 6 दुकानदारांवरती आता पोलिसांनी कारवाई केली. त्यापैकी 2 जण खडकपाडा, प्रत्येकी 1 कोळसेवाडी, विष्णुनगर, बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील असल्याचं समोर आले. त्यामुळे कल्याणमध्ये चायनीज मांजा विकणाऱ्यांवरती पोलीस आता कडक नजर ठेवून आहेत. माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माननीय जॉईंट सीपी सर, डीसीपी सर झोन 3 यांच्या आदेशाप्रमाणे मांजा विरोधात कारवाया चालू आहेत. काल आणि आज कारवाया करण्यात आलेल्या आहेत. मांजा, चायनीज मांजा जो आहे तो अतिशय धोकादायक धागा आहे. हा बऱ्याच वेळा बाईक, मोटरसायकल स्वाराच्या गळ्यामध्ये अडकून अगदी गळा कापण्यापर्यंतची घटना घडतात. या सगळ्यांपासून वाचवण्यासाठी चायनीज मांजाला शासनाने बंदी घातलेली आहे. तरी पण अशा प्रकारच्या चायनीज मांजा कोणी विक्री करत असेल, त्याचा वापर करत असेल किंवा पतंग उडवण्यासाठी काही जण खरेदी करत असेल तर या सर्वांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आमचे 4ही बीट मार्शल आणि आमच्या हद्दीतले सर्व अंमलदार आणि कर्मचारी जे आहेत हे अशा धाग्याचा शोध घेत आहेत. काही स्टोअर करणे, विक्री करणे किंवा त्याचा वापर करणे, तिन्ही प्रकारच्या केसेस आम्ही करत आहोत आणि ह्या कारवाया सातत्याने चालू राहणार आहेत. उद्या नवीन वर्षातला सर्वात पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांतीचा सण आणि ह्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने सगळीकडे तिळगुळ वाटला जातो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं प्रत्येक जण बोलत असतो. संपूर्ण राज्यामध्ये मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात तिळगुळाचे लाडू, रेवड्या आदी मिष्टांनासोबत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला अशी बोलण्याची एक पारंपरिक संस्कृती आहे. मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू सारख्या महिलांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात तिळाच्या लाडांची विक्री होत असते. तर यंदाही बाजारामध्ये तिळाच्या लाडूंना काही दिवसांपूर्वी मोठी मागणी होती. मात्र तीळ महागल्यामुळे लाडूही महाग झाले. त्यामुळे पहिल्यापेक्षा लाडूंच्या मागणीत घट झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.